जगातली सगळ्यात पुरातन अशी जर कुठली औषध व्यवस्था आहे, उपचार पद्धती आहे, तर ती माझ्या देशात आहे आणि त्याचं नाव आयुर्वेद असं आहे. आज माय एफ एमच्या इम्पॅक्ट मेकरमध्ये आपण गप्पा मारणार आहोत अशा एका तरुण डॉक्टरासोबत. डॉक्टर संकेत यांचं सुश्रुता अर्धांगवायू आणि पंचकर्म केंद्र जे आहे ते छत्रपती संभाजीनगर इथे आहे. आणि माय एफ एमच्या इम्पॅक्ट मेकरमध्ये मी प्रेषित आज त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर, आयुर्वेद ही किती जुनी औषध उपचार पद्धती आहे? आयुर्वेद ही सगळ्या गोष्टींची जननीच आहे आणि सर्व रोग आणि त्यांचं निदान आणि त्यांचं संशोधन हे सर्वात पूर्वी हे आयुर्वेदामध्येच झालेलं आहे. आयुर्वेद आणि बाकीच्या ज्या पॅथीज आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये बेसिक फरक काय सांगता येतो आपल्याला? सगळ्यात मोठा बेसिक फरक म्हणजे आयुर्वेद ही जी पॅथी आहे किंवा हे जे शास्त्र आहे हे प्राचीन शास्त्र आणि त्या प्राचीन शास्त्रामध्ये प्रकृती, त्यानंतर तुमची नाडी, तुमचे दोष, त्रिदोष, त्याच्यानंतर प्रकृती आणि तुमचा सध्या असलेला आजार, तुमचे विचार, तुमचे विहार आणि आहार या सर्व रोगांवर या सगळ्या गोष्टींचा विचार करून केल्या गेलेली ट्रीटमेंट हे आयुर्वेदात होते. तर सुश्रुता अर्धांगवायू आणि पंचकर्म केंद्र जे काम करतं त्याच्यामध्ये नवीन पद्धतीनुसार आपण काय काम सुरू केलेलं आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पेशंटला आज पॅरालिसिस झाला तर आपल्याकडे आयसीयू मॅनेजमेंट आहे, जे की प्रत्येक ठिकाणी होतं. पण त्यानंतर पेशंटला जावं लागतं हे फिजिओथेरपीसाठी किंवा ॲक्युपंक्चरसाठी, ज्याला आपण टेन्स थेरपी म्हणतो. तर आपण ही टेन्स थेरपी आपल्याकडं आयसीयू मध्ये मॅनेज झालेल्या पेशंटला लगेच आपण टेन्स थेरपी चालू करतो. टेन्स थेरपी चालू झाल्यानंतर त्याची फिजिओथेरपी होते. माझे काही रिसर्च प्रोडक्ट आहेत, माझे काही रिसर्च आहेत आयुर्वेदामध्ये, माझ्या स्वतःचे इंडिव्हिज्युअल मेडिसिन्स आहेत, त्या मेडिसिन आपण आयुर्वेदिक देणार. पण आतापर्यंत प्रत्येक पेशंटला म्हणजे 99% पेशंटला विदिन 10 ते 15 दिवसात तो पेशंट इथनं झोळीत आणलेला पेशंट हा चालायला लागलेला आहे. क्या बात. आणि साधारणतः छत्रपती संभाजीनगरच्या व्यतिरिक्त आणखीन कुठनं आपल्याकडे पेशंट्स येतात? माझ्याकडे नगर जिल्हा, परळी, वैद्यनाथ आणि त्यानंतर जळगाव या 3-4 जिल्ह्यातनं मला खूप जास्त पेशंट मिळाले. शहर असलेले सगळ्यात मोठे ठिकाण आहे, पण त्या ठिकाणावरनं मला सगळ्यात जास्त पेशंट आलेले. एक जाता जाता जर समजा सगळ्या नागरिकांना एक छानसा सल्ला द्यायचा असेल जीवन जगण्याविषयीचा, तर काय देणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तणावमुक्त आरोग्य जगावं, दिनचर्या जगावी तणावमुक्त, आणि आहाराचं एक योग्य नियोजन बांधावं, वेळ द्यावा. शेवटी सगळे हे पोटासाठीच कमवतात आणि कुटुंबासाठीच जगतात. त्याच्यामुळे ते कुटुंब आणि पोट या दोघांसाठी एक योग्य लाईफस्टाईल आणि योग्य लिमिटपर्यंत ताणतणाव घ्यावा. याच्या व्यतिरिक्त काही सांगण्यासारखं नाहीये, कारण हे सगळ्यासारख्या मेन गोष्टी, हे सगळ्यात मोठ्या मेन गोष्टी ज्या आजारांचं केंद्रबिंदू. क्या बात. इम्पॅक्ट मेकर नावाच्या या माय एफ एमच्या सिरीजमध्ये अशाच वेगवेगळ्या इम्पॅक्ट मेकर्सना आपण भेटणार आहोत, जे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत. तेव्हा पुढील भागासाठी तयार राहा आणि अशाच एका तज्ज्ञांसोबतच्या आपल्या गप्पांमधनं काय नवीन माहिती मिळते ते बघूया.